मुलुक महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची बातमी आपण बघूया। राज्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडलेला आहे। बीडमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं झोडपलंय, त्यामुळे काढणीला आलेल्या रब्बी पिकांचं यात प्रचंड नुकसान झालंय। ज्वारी, गहू, हरभरा ही सगळी पिकं अक्षरशः आडवी झालेली आहेत। नाशिकच्या ग्रामीण भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली, तर बागलाणमध्ये तुफान गारपीट झालेली आहे। सर्वत्र पांढरी चादर पसरल्याचं दृश्य दिसतंय आणि पांढरी चादर ही गारांची आहे। एका आठवड्यामध्ये दुसऱ्यांदा या परिसरात पाऊस आणि गारपिटीमुळे धुमाकूळ घातलेला आहे, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाल्यामुळे तारांबळ उडाली आणि पैठणमध्ये मोठ्या प्रमाणात गारा पडल्यामुळे शेतकऱ्यांचं यात अतोनात नुकसान झालंय। तर जळगावातील धरणगाव शहरासह तालुक्यामध्ये सुद्धा अचानक अवकाळी पाऊस झाला आणि वादळ तसंच पावसाच्या तडाख्यामुळे रब्बी हंगामातील पिकं भुईसपाट झालेली आहेत। काढणीला आलेला मका आणि ज्वारी ही पिकं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत। तर नाशिक जिल्ह्यातील चांदवडमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला आणि या पावसाचा मोठा फटका गहू, हरभरा, मका, कांदा या पिकासह फळबागांना सुद्धा बसला। डाळिंब बागेचं सुद्धा या पावसामुळे प्रचंड नुकसान झालंय। इकडे नांदेडला सुद्धा अवकाळी पावसानं झोडपून काढलेलं आहे। वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे गहू, ज्वारी, आंबा, मका आणि काढून ठेवलेली हळद यासह इतर शेती पिकांचं सुद्धा यात मोठं नुकसान झालंय। तर अर्धापूर तालुक्यातील वीज पडून या ठिकाणी एक गाय दगावली आहे। नांदेड शहरासह भोकर, अर्धापूर, उमरी, धर्माबाद या सगळ्या तालुक्यांना अवकाळीचा मोठा फटका बसलाय। तात्काळ पंचनामे करत आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आता शेतकरी करतायत। तर पुणे जिल्ह्याच्या जुन्नरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान झालं आणि अवकाळी पावसामुळे या पावसानं झोडपल्यामुळे कांदा, बाजरी, दोडके यांसारख्या पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। या पावसामुळे शेतमाल डोळ्यादेखत जमीनदोस्त झालेला आहे। शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत। आमच्याकडं भरपूर पाऊस झाला आणि बरोबर गारा आणि वारा पण होता. वाऱ्यामुळे पूर्ण बाग जमीनदोस्त झाला आणि गारा ज्या पडल्या त्याने दोडके म्हणजे जे फळ वगैरे होतं त्याला पण हे झाले. म्हणजे आता बाग पूर्ण उद्ध्वस्तच झालेली, कापूनच टाकावं लागणार आहे. आणि कांद्याचं पण अतोनात नुकसान झाले. कांदा काढून विकता येणार नाही कारण बाजार पण नाही आणि साठवून तो खराबच होणार का ठेवण्यात हेच नाही. तर गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये आलेल्या या अवकाळी पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शेतकऱ्यांच्या शेतातल्या मका पिकाचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। दरम्यान शासनानं वेळीच पंचनामे करत नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून केली जाते। तर पैठण तालुक्यामध्ये अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि अनेक ठिकाणी पिकं अक्षरशः भुईसपाट झालेली आहेत। हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय। आपेगाव, कडेठाण, आडूळ, रांजणगाव या अनेक भागांमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसला आणि गारांचा मारा झालेला आहे। या नैसर्गिक आपत्तीमुळे गहू, हरभरा, कांदा, भाजीपाला तसंच फळबागेचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीनं जपलेली पिकं काही मिनिटांमध्ये उद्ध्वस्त झाली आहेत आणि शेतकरी मात्र हवालदिल झालाय। वादळी वाऱ्यामुळे पिकं भुईसपाट झालेली आहेत। त्याच्यामध्ये गारा पडल्या, वारा असल्यामुळं आमच्या मक्काचं मोठं नुकसान झालं आहे। 7 एकर मक्काचा प्लॉट जमीनदोस्त झाला। याच्यामध्ये आता सरकारने भरपाई द्यावी। दरम्यान इकडे धुळे जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली, यामुळे शेती पिकांचं यात मोठं नुकसान झालंय। वादळी वाऱ्यासह गारपिटीने कापणीला आलेली पिकं जमीनदोस्त झालेली आहेत। तातडीने पंचनामे करत नुकसान भरपाई देण्याची मागणी आता शेतकरी करतायत। वेळ अशी आलेली शेतकऱ्यांवर की सरकार म्हणतं की सोसायट्या भरा, 50% अनुदान देऊ, परंतु ते 50% पहिले द्यायला पाहिजे होते, परंतु सरकार आमच्याकडनं सगळं काही पहिलेच घेऊन घेतं आणि आश्वासन म्हणजे सगळे खोटं। आजपर्यंत काही 1 वर्षापासून 5 पैसा मिळाला नाही आहे। सरकार म्हणतं आत्महत्या शेतकऱ्याचा होऊ देणार, पण आमची आता पायती झालेली आहे आत्महत्या करायची, पण शासन आमच्याकडे काही पाहत नाही। कर्जेवाले आम्हाला सांगतात
तुम्ही सोसायट्या भरा, अमुक भरा, आणि जमीन दोष झाल्या, आम्ही सोसायट्या कुठून भरू आता? या संकटावरून शेतकऱ्यांना एकच आशा वाटते की आम्हाला शासनाने कुठेतरी शेतकऱ्यांसाठी त्यांनी विचार करायला हवा, एवढीच आमची शेतकऱ्यांची शासनाकडे अपेक्षा आहे. तर वादळी वारा आणि गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसामुळे जुन्नर तालुक्यातील शिवनेरी हापूस आंब्याचं पण मोठं नुकसान झालंय. पारुंडे येणेरे या परिसरामध्ये 650 हेक्टरवरील आंब्याच्या पिकाचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांनी. पुढे जाऊया. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील धामणखेल परिसराला सुद्धा गारपिटीचा मोठा फटका बसलाय. अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसलेला आहे. वीटभट्टी व्यावसायिकांचं यात प्रचंड नुकसान झालंय. पावसामुळे बनवून ठेवलेल्या लाखो विटा अक्षरशः चिखल झालेला आहे. वीटभट्टी व्यावसायिक यामुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडलेले आहेत आणि ऐन सीझनच्या काळामध्ये अवकाळी पावसाचं संकट कोसळल्यामुळे वीटभट्टी व्यावसायिकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. ह्या व्यवसायात असणारे अकुशल कामगार असतील किंवा ह्या व्यवसायातल्या अडीअडचणी असतील, आता तुम्ही पाहताय एवढं मोठं 20-25 लाख रुपयाचं नुकसान होऊन देखील शासनाची या ठिकाणी कुठलीही नुकसान भरपाई किंवा विमा कंपनी आमचा विमा घेत नाही असं. आणि आम्ही वारंवार संघटनेच्या माध्यमातून राज्य असेल, महाराष्ट्र असेल, या सगळ्या ठिकाणी सगळीकडे आम्ही संघटनेच्या माध्यमातून निवेदनं दिली का आम्हाला कायद्याने संरक्षण मिळावं, तर कुठलंही संरक्षण या ठिकाणी आम्हाला आजपर्यंत मिळालेलं नाहीये. तर इकडे नंदुरबार तालुक्यातील शनी मांडाळ आणि या गावच्या परिसरामध्ये सोमवारी झालेल्या दरम्यान आपण ही आत्ताची थेट दृश्य बघतोय. मुंबई महापालिकेमध्ये नवे आयुक्त आता पोहोचलेले आहेत आणि पदभार ते स्वीकारतायत. ही काही नवीन दृश्य समोर येत आहेत, आपण बघूया. तर आज आयुक्त पदभार स्वीकारणार आहेत आणि या सगळ्या संदर्भातल्या अपडेट्स आपण बघणार आहोत. मात्र आताच्या क्षणाची मोठी बातमी अशी की मुंबई महापालिकेत महिला राज बघायला मिळणार आहे. पुढची बातमी आपण बघूया. नंदुरबार तालुक्यातील शनी मांडाळ आणि गावच्या परिसरामध्ये सोमवारी झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय आणि या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी पाहणी केलेली आहे. यावेळेला त्यांनी शेतकऱ्यांच्या सरसकट नुकसानीच्या पंचनाम्याच्या सूचना यंत्रणेला दिल्यात आणि या परिसरात कांदा पिकाची मोठी लागवड केली जाते आणि सर्वाधिक फटका हा कांदा पिकालाच बसलेला आहे. लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना भरघोस मदत देऊन त्यांना आधार देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाणार आहे. नंदुरबार विधानसभेचे आमदार आदरणीय गावित साहेब हे सध्या हॉस्पिटलला असल्यामुळे ते या ठिकाणी प्रत्यक्ष जरी येऊ शकले नाही तरी त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे ही सर्व जी नुकसान झालं हे त्यांनी सुद्धा बघितलं आणि त्यांनी देखील संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. आणि गावित साहेब स्वतः हे माननीय मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून त्यांच्याशी सुद्धा ते या विषयावर बोलणार आहे. मी देखील यासाठी स्वतः पाठपुरावा करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना हे जे नुकसान झालं आहे याची भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करेल. पुढे जाऊया. अकोल्यामध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. त्यामुळे रब्बी पीक धोक्यात आलेलं आहे आणि काढणीला आलेल्या गव्हाच्या पिकाचं यात नुकसान झालंय. दरम्यान इतर पिकांचं सुद्धा मोठं नुकसान झाल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुंदन जाधव यांनी. खरीपात काय सगळं सोयाबीन गेलं आणि कपाशीचे सगळं नुकसान झालं. भाव नाही भेटला काही. सोयाबीन स्वस्त विकायला लागले येते. आता रब्बीवर होतं तर ते असंच झालं. त्याच्यामुळे मग आता हवालदिल झाला शेतकरी. अजून तरी काही आलेलं नाही. कोणीच पंचनाम्यासाठी गव्हर्नमेंट कोणीच आलेलं नाही. आणि आमचं ते आता काल पावसामुळे नुकसान झालं त्याची आम्हाला खूप चिंता वाटत आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये सोमवारी रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि या पावसामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. काढणीला आलेला आंबा मोठ्या प्रमाणात गळून पडलाय. आधीच बदलत्या हवामानामुळे उत्पादन घटलेलं असतानाच आता हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेत. तर शेतकऱ्यांनी नुकसानाची भरपाई देण्याची मागणी प्रशासनाकडे केलेली आहे. याच नुकसानाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांनी.
पुढे जाऊया. कोकणात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे. त्यामुळे अवकाळी पावसाचा आंबा पिकाला मोठा फटका बसलेला आहे. यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी ते चिंतेत सापडलेत. तातडीने पंचनामा करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे. कोकणातील शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राजेश जाधव यांनी. पण यंदा उशिरापर्यंत लांबणारा पाऊस म्हणजे 5 नोव्हेंबरपर्यंत आमच्याकडे पाऊस पडला आणि ह्याचा परिणाम जवळजवळ 30 ते 40 दिवस 15 डिग्रीच्या खाली टेम्परेचर गेलं. त्यामुळे आलेला मोहर भरपूर आला होता, परंतु तो ह्या अति थंडीमुळे तो करपून गेला. म्हणजे बुरशीजन्य रोगामुळे तो करपून गेला.